राज्यातील मोफत सिटी स्कॅन सेवेला ब्रेक लागलेला आहे। कृष्णा डायग्नोस्टिक कडून सिटी स्कॅन सेवा बंद करण्यात आली आहे। आरोग्य विभागानं देयक न दिल्यामुळे ही सेवा ठप्प झाली आहे। 13 जून पासून सिटी स्कॅन एक्सरे सेवा बंद आहे। मोफत सेवा बंद झाल्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत। राज्याच्या आरोग्य खात्यानं पीपीपी तत्वावर निवडक जिल्हा आणि उपजिल्हा रुग्णालयामध्ये मोफत सिटी स्कॅन सेवा सुरू केली होती। कृष्णा डायग्नोस्टिक संस्थेकडे याचं व्यवस्थापन सुद्धा दिलेलं होतं। मात्र मोफत सेवा सुरू झाल्यानंतर लाखो रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला। मात्र गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रीय हेल्थ मिशन यांच्याकडून कोट्यवधींची बिलं थकल्यामुळे अखेर त्यांनी ही सेवा बंद केलेली आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी। पाहूयात। राज्यातील विविध जिल्हा रुग्णालयातील मोफत सिटी स्कॅन सेवेला आता ब्रेक लागणार आहे, कारण की कृष्णा डायग्नोस्टिक सेंटर या खासगी संस्थेनं जे शासनाच्या माध्यमातून मोफत सेवा देत होतं, या संस्थेने आता आपली सिटी स्कॅन सेवा व काही ठिकाणी एक्सरे MRI सेवा या तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे। कारण की गेल्या काही दिवसांपासून ही संस्था राज्याच्या विविध रुग्णालयामध्ये ही सेवा मोफत देत होती, त्यामुळे याचा लाखो रुग्णांना फायदा होत होता। मात्र या संस्थेचे बिल NHM अर्थात नॅशनल हेल्थ मिशन कडून थकल्यामुळे या संस्थेनं दिनांक 13 जून पासून ही मोफत सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे अनेक रुग्णांचे हाल होत आहे। आपल्यासोबत काही रुग्ण आहेत, त्यांचे नातेवाईक आहेत। मला सांगा, ही जी आता मोफत सिटी स्कॅन सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला, याचा काय परिणाम आता सर्वसामान्यांवर होणार आहे? राज्यातील विविध जिल्ह्यातील सिटी स्कॅन सुविधा बंद झालेली आहे। मोफत सिटी स्कॅन सुविधा बंद झालेली आहे। राज्यातील ज्या संस्थेचे देयक बिल थकल्यामुळे ती सुविधा त्यांनी बंद केली आहे। हे गरिबासाठी अत्यंत धक्कादायक प्रकार आहे। राज्य शासनाने याच्यामध्ये दखल घेऊन त्वरित ती सुविधा चालू करावी एवढी विनंती। काय सांगाल, जे बिल थकले रुग्ण परत जात आहे, काय मागणी तुमची सरकार? शासनाने जे बिल थकलेले ते भरण्यात यावे आणि जे गोरगरिबांना ही सुविधा आहे ही पुन्हा एकदा सुरळीत करण्यात यावी एवढीच अपेक्षा आहे। राज्य सरकारने ज्या संस्थेचे बिल थकवलेले आहेत किंवा थकलेले आहेत, या संस्थेचे बिल अदा करून जी मोफत सिटी स्कॅन सेवा व एक्सरे MRI सेवा या सुरू केलेल्या आहेत, तर त्या पूर्ववत कराव्या अशी मागणी सर्वसामान्य रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची आहे। आता येणाऱ्या काळात राज्य शासन याची दखल घेतंय का हे पाहावं लागणार आहे। सुदर्शन खिल्लारे, झी मीडिया, येवला, नाशिक।